शिरपूर येथे महाशिवरात्री महोत्सव उत्साहात, हजारो शिवभक्तांची गर्दी, पोलिसांचा चोख बंदोबस्त। पुरातन शिवमंदिरातील महाशिवरात्री यात्रेत भाविकांसाठी महाप्रसाद व आरोग्य शिबिरांचे आयोजन। घर विकणे आहे। किन्हेकर लेआउट, वॉर्ड नंबर 4, मारेगाव, कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे। 1800 स्क्वेअर फूट जागेवर 1500 स्क्वेअर फूट बांधकाम, एकूण 11 रूम्स असलेले प्रशस्त घर, दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड, कॉर्नर प्लॉट, राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी। आजच संपर्क करा। मुजीम शेख, मोबाईल नंबर 9767 81 51 11, मारेगाव, जिल्हा यवतमाळ। आजच पाहणी करा। यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर येथे महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। गडावर वसलेले पुरातन शिव मंदिर शिरपूर भाविकांचे मुख्य आकर्षण ठरले। दर्शनासाठी यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा तसेच नागपूर जिल्हा यांसह विविध गावांतून हजारो शिवभक्तांनी उपस्थिती लावली। यात्रेच्या निमित्ताने परिसरात मोठी गर्दी उसळली होती। देवस्थान समितीकडून भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रकाश योजना आदींची भक्कम व्यवस्था करण्यात आली। यात्रेत मीना बाजार, झुले तसेच विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती। स्थानिक समाजसेवक व राजकीय पुढाऱ्यांकडून महाप्रसाद, आरोग्य शिबिरांसह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत दर्शन घेत महाशिवरात्रीचा आनंद मोठ्या उत्साहात अनुभवला। बापो मनात जुरते दोमेना गलऱ्या मारते लेकीचं बरं नाही आता बाप मनात जुरते। कुछ ना कॉलोनी पास में है और बहुत अच्छा लगा। दर्शन भी बहुत अच्छा हुआ और हम सब फैमिली है, भाभी, मेरी 2 बेटियां, और बहुत अच्छा लगा। भगवान की कृपा सब पे बनी रहे, यही हम आशा करते हैं। माझं नाव किरण नंदकुमार डावे। आम्ही शिरपूरला आलो आहोत। शिरपूरला आम्ही बघण्यासाठी शिवमंदिर आहे, शिवमंदिर बघण्यासाठी आलो आहोत आम्ही। शिवमंदिर आम्हाला खूप छान वाटलं आहे। त्यांनी ज्याला कमी पाहायचं आहे त्यांनी शिरपूरला यावं। हे मंदिर सर्व पटांगण हे खूप सुंदर आहे। इथे एवढे सारे जण आलेले आहे, यांना बिन खूप सुंदर वाटलं आहे। शिवमंदिर दर्शनासाठी दरवर्षी आलेले जातात। शिव मंदिरामध्ये अनेक प्रकारचे देवस्थान असतात, देवी वगैरे, गणपती वगैरे शिवमंदिर टेकावर राहते, त्यांनी ते सर्वजण येऊ शकतात। हे शिवमंदिर बघण्यासाठी खूप काही आहे। शिरपूरला बघण्यासाठी खूप काही आहे। शिरपूरला हे बघण्यासाठी शिवमंदिर हे फक्त एक जगह छान आहे। शिरपूरला बघण्यासाठी शिरपूरमध्ये सर्व काही डिटेल राहते। आज महाशिवरात्रि के अवसर पर हम शिरपुर प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपुर की तरफ से ये आरोग्य शिविर हर साल की तरह इस साल भी आयोजित किया हुआ है। इस साल गर्दी बहुत बढ़ रही है, तो इस साल हमने सबने बीपी, शुगर, जो डायबिटीज पेशेंट है सबको मतलब फर्स्ट एड की तरह इलाज दे रहे हैं। आज या ठिकाणी महाशिवरात्र शिबिर असल्यामुळे प्राथमिक आरोग्य शिबिराचा जो प्राथमिक उपचारासाठी जे कॅम्प आयोजित केलेला आहे, येणारे जे भाविक भक्त आहे विदर्भामधून एक भरपूर लोक या ठिकाणी येतात दर्शनासाठी। त्या दर्शनासाठी कुणाला जर काही वाटलं तर आम्ही प्राथमिक उपचार म्हणून या ठिकाणी आमची टीम नेहमी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे। माझं नाव हरिश्चंद्र माधवराव भुंगे, मुक्काम पोस्ट शिरपूर। इथे मंदिरात आम्ही 84 मध्ये उठणी घ्यायचं, तेव्हापासून आम्ही इथं कार्यरत। आमच्या परिसरात शिरपूरवासी सगळे हे सहकार्य करून एवढ्या प्रगतीवर आपल्या मंदिरची झालेली आहे आणि गावातील लोकांना सहकार्य करून प्रतिसाद मिळत आहे आणि दिवसेंदिवस गर्दी हे वाढत चाललेली आहे। नमस्कार, मी धीरज दाहुले, कैलास शिखर देवस्थान, रजिस्टर नंबर 831 अ। त्या मंदिराला स्थापना 1984 साली झाली आणि 17 फरवरी 1985 पासून महाशिवरात्रीला सुरुवात झाली। या वर्षी
हे 42 वर्ष असून दरवर्षी या ठिकाणी एका दिवसाला कमीत कमी 4 ते 5 लाख भाविक भक्त येतात आणि सर्व यासाठी पोलीस यंत्रणा, MSCB, आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर प्रायव्हेट डॉक्टर हे सर्व सेवा देतात. गावातील युवक मंडळी सेवा देतात आणि भरपूर सारे असे कार्यकर्ते येतात आणि यांना सेवा देतात. ही परंपरा 42 वर्षापासून या इथे चालू आहे. देवस्थान कमिटीला सहकार्य करतात आणि महाशिवरात्री यात्रा एवढी भव्य भरत असते. ह्या पूर्ण यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातून भाविक भक्त येत असतात. छोटा महादेव म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी 1 करोड रुपये मागच्या वर्षी माननीय आमदार संजू रेड्डी बोतकुरवार यांच्या सानिध्यातून झाले होते, परंतु अजून यायचे आहे. ते आपण आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न करू. तसेच या ठिकाणी विकास कामं होण्याकरिता भरपूर देणगीची अपेक्षा आहे. देणगी खूप अल्प प्रमाणात जातात आणि कप या ठिकाणी क दर्जा प्राप्त झालेला असून ब दर्जा आता होण्यासाठी आम्ही कागदपत्र पुरवत आहोत आणि निश्चितच लवकरात लवकर ब दर्जा त्या देवस्थानाला मिळवू आणि यात्रा पुन्हा कोणती सफल करता येईल, मोठी यात्रा कशी करता येईल यासाठी आम्ही लक्ष देऊ. धन्यवाद.